नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण। मी विजय, माझ्या गुन्हेगारी जगत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण यवतमाळ जिल्ह्यामधलं पारधीबेडा तिरझडा नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी ही घडलेली घटना आपण पाहणार आहोत। या गावामध्ये पंडित यन्सारी घोसले नावाचं 50 वर्षाचे इसम आहेत, ते राहत आहेत। त्यांना 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत आणि पत्नी यांचा असा संसार आहे। त्यांच्या दोन्ही मुली ह्या लग्न झालेल्या आहेत आणि सासरी आपल्या नांदण्यासाठी गेलेले आहेत। घरामध्ये आता सध्या त्यांची पत्नी, ते आणि त्यांची 2 मुलं आणि सुना असे परिवार राहत आहे। शेती आणि मोलमजुरी यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे। त्यांची स्वतःची शेती आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची 2 मुलं, पत्नी आणि सुना हे सर्वजण राबत आहेत। पंडित यांची लहान मुलगी रेखा हिचा विवाह 16 वर्षापूर्वी ते अल्पवयीन असतानाच यवतमाळ जिल्ह्यामधलं कळंब माता नावाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणचा गोविंद बिरचंद पवार याच्यासोबत समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे पार पडलेलं आहे। लग्नानंतर काही दिवस सुरळीत चाललं होतं आणि त्यानंतर संशय वृत्तीचा गोविंद हा आपली पत्नी रेखावरती सतत संशय घेऊ लागला। सुरुवातीला रेखाने त्याकडे दुर्लक्ष केले, पण ह्या संशय वृत्तीचा जो गोविंद होता त्याचा संशय दिवसेंदिवस वाढत होता। मग अशातच दिवसे मागून दिवस चालले होते, वर्षामागून वर्ष झाली होती आणि त्या रेखाला 2 मुलं आणि 1 मुलगी असे 3 अपत्य झाले। त्या दोघांच्या संसाराचा व्याप वाढला होता, जबाबदाऱ्या वाढल्या होत्या, पण गोविंदला त्याचं काहीच पडलं नव्हतं। तो सतत पत्नीला चारित्र्यावरती संशय घ्यायचा आणि प्रसंगी मारहाण देखील करायचा। सणावाराला रेखा ही आपला पती गोविंद याच्यासोबत आपल्या माहेरी जायची। त्यावेळेस ती आपल्या भावाला तसेच वडिलांना गोविंद आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रास देतोय हे सांगायचे। बऱ्याच वेळा सासू सासऱ्यांनी या गोविंदला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीच्या पलीकडे गेला होता। त्याने पत्नीला त्रास देणं कमी केलं नाही, उलटा त्याचा त्रास हा दिवसेंदिवस वाढतच होता। या 3 मुलांचा सांभाळ करता करता रेखा पाक थकून जायची आणि घरची परिस्थिती नाजूक असल्या कारणास्तव तिलाही काहीतरी कामधंदा करावा लागत होता। त्यातच नवऱ्याचा हा रोजचा त्रास, त्याच्यामुळे तिला जीव हा नकोसा झाला होता आणि तिचं जे दुःख आहे ती आई वडिलांना सांगत होती आणि आई वडिलांना तिचं हे दुःख पाहवत नव्हतं। 3 महिन्यापूर्वी गोविंदने रेखाला प्रचंड प्रमाणात मारहाण केली होती आणि ते असह्य झाल्यामुळे तिने ही बाब आपल्या माहेरी सांगितली होती। आता रेखाचे आई वडील होते, त्यांनी त्या गोविंदला कितीतरी समजून सांगितलं होतं, पण त्याच्यावरती काही परिणाम झाला नाही। त्यामुळे त्यांचा देखील सहनशीलतेचा अंत झाला। मुलीची काही चूक नसताना जावई आपल्या मुलीवरती विनाकारण संशय घेतोय, तिला मारहाण करतोय। त्यामुळे गोविंदच्या सासू सासऱ्यांनी गोविंदला आपल्या घरी बोलून घेतले आणि त्या ठिकाणी गोविंदच्या सासू सासऱ्यांनी आणि त्याच्या 2 मेहुण्यांनी त्याला सबळने प्रचंड प्रमाणात मारहाण केली। त्यामुळे गोविंद हा पत्नीसोबत काही दिवस चांगलं वागत होता। सासरवाडीमध्ये आपल्याला सबळच्या साहाय्याने मारहाण झाली याचं शल्य त्याला सतत टोचत होतं आणि याचा बदला एक दिवस आपण घ्यायचा हे त्याने मनोमन ठरवून टाकलं। या घटनेच्या 1 महिन्यानंतर शेतामध्ये कापूस वेचण्याचं काम चालू होतं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना शेतमजूर हे मिळण्याचे झाले होते। त्याच्यामुळे वडिलांच्या शेतामध्ये कापूस वेचणीचं काम करण्यासाठी रेखा आपला पती गोविंद याला घेऊन आपल्या माहेरी तिरझडा या गावी आली होती। पण सासरवाडीमध्ये मारहाण झालेला प्रसंग हा गोविंदाला सतत आठवत होता आणि याचा बदला घेण्याची संधी तो शोधत होता। दिनांक 19 मे 2023 रोजी गोविंद हा आपली पत्नी रेखा हिला बाईकवरती घेतलं आणि त्याचा जो मेहुणा होता शेतामध्ये होता, म्हणजे घरापासून काही अंतरावरती शेत आहे आणि त्या ठिकाणी तो रात्री मुक्कामास असायचा। त्याचा डबा घेऊन 2 जण शेतावर गेले। शेतात गेल्यावर गोविंदने आपली पत्नी रेखा आणि मेहुणा सुनील याच्यासोबत त्या ठिकाणी जेवण केले। आता जेवण वगैरे झालं होतं। जेवण झाल्याच्या नंतर गोविंदने आपली पत्नी रेखा हिच्या चारित्र्यावरती संशय घेऊन तिथे त्या ठिकाणी वाद घालायला सुरुवात केली। मग त्याचा मेहुणा सुनील याच्यासोबत देखील त्याचा वाद झाला। संशयाच्या भूताने पछाडलेल्या गोविंदला त्याला झालेल्या सासरवाडीमधल्या मारहाणीची आठवण झाली आणि मग गोविंदच्या डोक्यामध्ये बदल्याची भावना जागृत झाली, कारण गोविंदला त्याच घरामध्ये 3 महिन्यापूर्वी मारहाण झाली होती। त्याला ज्या सबळने मारहाण केली होती ती सबळ देखील तिथेच ठेवण्यात आली होती। मग त्याने ती सबळ घेतली आणि त्याने रेखाच्या डोक्यामध्ये सपासप वार करायला सुरुवात केली। आता अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रेखा ही जागेवरतीच कोसळली। रेखा ही आरडाओरड करत होती। त्यावेळेस तिचा भाऊ सुनील हा देखील तिच्या मदतीला धावून आला। मग त्वेषाने पेटून उठलेल्या गोविंदने त्याच्या देखील डोक्यामध्ये त्या लोखंडी सबळने घणाघाती वार करायला सुरुवात केली।
ते वार इतके घणाघाती होते की त्या वारामुळे सुनील हा जागेवरतीच कोसळला आणि त्या ठिकाणी निश्चित पडला. पत्नी आणि मेहुणा हे दोघं जण रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्या ठिकाणी मरून पडले होते. मग तो क्रूरकर्मी गोविंद उठला आणि त्याने ती सबळ हातामध्ये तशीच घेतली आणि आपल्या बाईकवरून तो सुसाट वेगाने सासऱ्याच्या घरी म्हणजेच पारधीबेडा या ठिकाणी पोहोचला. त्या ठिकाणी गेल्यावरती गोविंदने प्रथम मोठा मेहुणा ज्ञानेश्वर याच्या घरी गेला. त्यावेळेस तो घरामध्ये डाराडूर झोपला होता. त्यावेळेस रात्रीचे 11:30 वाजले होते. मग त्याने मागचा पुढचा विचार न करता त्या हातातल्या सबळने त्या ज्ञानेश्वरच्या डोक्यामध्ये सपासप वार करायला सुरुवात केली आणि त्याला देखील रक्ताच्या थारोळ्यात त्या ठिकाणी निश्चित पाडले. आता गोविंदने ज्ञानेश्वरला देखील मारलं होतं, तसेच सुनीलला देखील मारलं होतं, त्याच्या पत्नीला देखील मारलं होतं आणि मग तो तसाच हातातील लोखंडी सबळ घेऊन सासरे पंडित गोसले यांच्या घरामध्ये घुसला. पंडित गोसले हे देखील गाढ झोपले होते. मग त्याने हातातल्या सबळने त्यांच्यावरती देखील घणाघाती वार करायला सुरुवात केली. पंडित गोसले यांच्यावरती वार होताना त्यांच्या आवाजाने त्यांची पत्नी रखमा ही जागी झाली आणि तिने देखील ओरडण्यास सुरुवात केली. सासू देखील उठून आरडाओरडा करत होती. त्याच्यामुळे गोविंदने आपला मोर्चा हा सासूकडे वळवला आणि तिच्या डोक्यावरती देखील त्या सबळने एक जोरदार घाव घातला. मात्र एका दणक्यातच त्यांनी श्वास रोखून धरला आणि मरणाचं नाटक केलं. त्यामुळे गोविंदला असं वाटलं की सासू देखील मरण पावलेली आहे. सासूचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावरती गोविंदनं त्या ठिकाणाहून पळ काढला. गोविंदने सर्वप्रथम आपल्या तिन्ही मुलांना बाईकवरती घेतलं आणि ज्या लोखंडी सबळच्या साहाय्याने या चौघांना मारहाण केली होती ती सबळ देखील त्याने हातामध्ये घेतली आणि बाईक स्टार्ट केली आणि आपलं गाव कळंब माता या ठिकाणी पलायन केलं. इकडे जावाई निघून गेल्याची खात्री झाल्यावरती रखमा यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यांच्या आरडाओरडामुळे आजूबाजूचे लोक हे गोळा झाले आणि त्या घरातील हत्याकांड बघून सर्वजण हादरून गेले. मग आजूबाजूचे लोक तसेच नातेवाईक यांनी जखमी रखमा यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ताबडतोब हलवलं. गोविंद हा आपल्या मेवण्याचा डबा घेऊन पत्नीसह शेतावरती गेला होता हे अनेकांना माहित होतं. मग लोकांनी आपला मोर्चा हा शेतामध्ये वळवला तर त्या ठिकाणी बघितल्यावरती त्यांना त्या ठिकाणी देखील मृत्यूचं तांडव झालेलं दिसलं. आता या घरामधील पंडित गोसले, त्यांची 2 मुलं, त्यांची मुलगी यांचे मृत्यू झाले होते आणि या पंडित गोसले यांची पत्नी रखमा यांना हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं आणि हे दृश्य एकूणच हृदयद्रावक होतं. मग या तिरझडा गावातील पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती कळंब पोलीस स्टेशनला दिली आणि कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आपल्या फौजफाट्यासह त्या ठिकाणी पोहोचले. तसेच पोलीस अधिकाऱ्यांना हेही कळालं की आरोपी गोविंद हा कळंब माता या ठिकाणचा आहे आणि तो आपल्याला रस्त्यामध्येच भेटणार. पोलीस ज्यावेळी तिरझडा गावामध्ये येत होते त्यावेळी आरोपी हा रस्त्यामध्येच पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये आणलं. पोलीस ज्यावेळी तिरझडा या गावामध्ये पोहोचले होते तर त्यांनी बघितलं तर पंडित गोसले यांचा देखील मृत्यू झाला होता. त्यांच्या डोक्यातून रक्त ओघळत होतं. तसेच ते त्या ठिकाणाहून शेतामध्ये गेले आणि त्या ठिकाणी बघितलं तर त्यांचा मुलगा सुनील, त्यांची मुलगी रेखा यांचा देखील जागेवरतीच मृत्यू झाला होता. मग पोलिसांनी या सर्वांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले. दरम्यानच्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेली गोविंद यांची सासू रखमा यांचा देखील अतिरक्तस्रावाने मृत्यू झाला होता. मग पोलिसांनी गोविंदकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपण केलेला गुन्हा हा कबूल केलेला आहे. त्यानं पोलिसांना अशी माहिती दिलेली आहे की मला सासरवाडीमध्ये मारहाण झाली होती आणि त्याचा राग मनात धरूनच मी या सर्वांची हत्या केलेली आहे. पोलिसांनी गोविंदला गजाड केलेले आहे आणि पोलिसांचा अधिक तपास हा चालू आहे. या 4 जणांची हत्या करून गोविंदनं काय मिळवलं? त्याची मुलं ही अनाथ झाली, त्यांना आईचं प्रेम नशिबात नाही, वडिलांचं प्रेम देखील नशिबात नाही, शिवाय तो गोविंद हा जेलमध्ये सजा भोगत आहे. संशय हा माणसाला मनातून पूर्णपणे पोखरून टाकतो. जसं की एखादा भला मोठा वटवृक्ष आहे, त्याला आतून वाळव्याने खाणं आणि तो अचानकपणे कोसळणं. त्याच्यामुळे पती पत्नीमध्ये नेहमी पारदर्शकता असावी. जे काय असेल ते दोघांनी एकमेकांचं तोंडावरती बोलणं, जे काय असेल ते परखडपणे बोलणं, पण हे संशय घेणं म्हणजे एखाद्या मृत्यूचं आमंत्रण असतं. तर मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. आजच्या कथेचा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे मला अवश्य कळवा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे पुढील एपिसोड तुम्हाला सहजपणे मिळतील. आणि पुन्हा भेटूया एका नवीन एपिसोडसह. तोपर्यंत धन्यवाद.